काय पक्षाच्या सूचना वगैरे आहेत का काय? पक्षाच्या सूचना ह्याच आहेत की शिवसेनेसोबत युती करायची आहे. त्यामुळे त्या संदर्भामध्ये आज आपण बघितलं, काल पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर प्रचंड गर्दी होती, कारण की प्रत्येक ठिकाणी इच्छुकांची गर्दी आहे. एका एका जागेसाठी आमच्याकडे अनेक इच्छुक लोक झालेले आहेत आणि अशा परिस्थितीत युती करायच्या सूचना आहेत. त्यामुळे आम्ही थोडासा उद्यापर्यंत निर्णय घेऊ. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षांबरोबर युती असणार आहे का नसणार आहे? त्याचा काय आ, विचार झालाय? नाही, सध्या तरी आता बघा, आमच्याचकडे एवढे इच्छुक लोक झालेले आहेत, त्यांनाच आम्हाला समाधान करता करता परेशानी होणार आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत युतीच्या सूचना आहेत, तशा पद्धतीने काय वर्कआउट होऊ शकतं का यावर आम्ही बघू. महापालिकेमध्ये ज्या पद्धतीच्या जागा आल्या त्याच्यानंतर आताही असं बोललं जाते की भाजप वेगळ्या पडद्यामागे काही हालचाली करताय महापौर. आणि त्या संदर्भामध्ये बघा, आता सगळ्याच गोष्टी बोलल्या जातात, पण तसं सध्या तरी काही नाही. तुम्ही बघितलं, कालपासून आम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुकांच्या तयारीमध्ये व्यस्त आहोत. काल खासदारांनी मेळावा झाला त्यांचा सत्कारमध्ये केलेल्या उमेदवारांनी, त्याच्यामध्ये बरेचसे टीका केली. असं म्हणतात की भाजपला 15,000 रुपये वाटले, पण पालकमंत्र्यांना स्वतःच्या वार्डात सुद्धा त्यांचे नगरसेवक निवडून आणतात. हे बघा, तुम्ही या परभणी शहरातच राहता. माझ्या वार्डात कोण निवडून आले आणि त्यांच्या वार्डात पण जो एक व्यक्ती निवडून आले, एका मताने निवडून आलेला आहे. त्यामुळे त्यांना काही हे बोलण्याचा अधिकार नाही. पहिल्यापासूनच त्यांनी भाजप लक्ष्मी अस्त्र वापरणार आणि अमकं धमकं पहिल्यापासूनच केलेलं होतं. ते बोलत आहेत, त्यांना बोलत राहू द्या. आम्ही काम करणार, आमच्या नेत्यांनी सांगितल्या सूचनेप्रमाणे आम्ही काम करणार. पैसे वाटप केला असं थेट आरोप करतात भाजप. हे बघा, तसा आरोप त्यांनी सुरुवातीपासूनच तो आरोप त्यांनी चालू केलेला होता, कारण त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नव्हता. मी पहिलेही म्हणलं, विकासाच्या बाबतीमध्ये बोलण्यासारखं काय होतं की शहरासाठीचं काय त्यांच्याकडे विजन होतं किंवा आहे, कुठलंच नाही. आणि त्यामुळे ह्याचं पैसे किंवा ईव्हीएम अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी ते करत आहे. नरेटिव्ह पसरवून दिले इथं पण. खोट्या नरेटिव्हला लोक या ठिकाणी भुलले त्यांच्या, कारण की आज बघा, पूर्ण महाराष्ट्राने देवाभाऊंवर विश्वास ठेवत एकतर्फी भाजपाच्या हातामध्ये सत्ता दिली आहे. कारण की खरंच ह्या शहराचा विकास करायचा असेल तर भाजपाच्या विजनरी लीडर सोबत आपण राहायला पाहिजे. ही जाणीव महाराष्ट्रातल्या तमाम महानगरपालिकांच्या मतदारांमध्ये होती, पण आपल्याकडे नुसता लक्ष्मी अस्त्राचा वापर करणं हे एकच सातत्याने खासदार साहेबांनी बोललेले. त्यामुळे ठीक आहे, जे काही आम्ही कमी पडलो त्याच्यावरती काम करू आम्ही पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा. अपयशानंतर पुढची पालकमंत्र्यांची भूमिका काय असते, कशा पद्धतीने निवडणूक? मी नेहमीच कुठलं यश येवो अपयश येवो, आमच्या नेत्यांनी कालच सांगितलं, यश आलं म्हणून आनंदाने उन्माद नाही करायचा आणि अपयश आलं म्हणून खचून नाही जायचं. कारण लोकसभेच्या वेळेस हीच ती मंडळी होती ज्यांना असं वाटलं की आता महाराष्ट्रामध्ये पण त्यांची सत्ता येणार, काँग्रेस उभाटावाल्यांची. पण काय हाल झाले हे बघितले लोकांनी. त्यामुळे यश आणि अपयश मी समजत नाही. जो जनतेने कॉल दिलाय तो आम्हाला मान्य आहे. आणि मागच्या वेळेस आमचे 8 नगरसेवक होते, आता आम्ही 12 केलेले. त्यामुळे आम्हाला यश मिळालेलंच आहे. पहिल्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स आमचा आलेलाच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.